दत्तगुरु मित्रांनो, राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावळीत फार फार मौल्यवान रत्ने श्री स्वामी कृपेनेच लाभलेल्या अपार तेजाने तळपताना दिसतात. या अनर्घ्य रत्नांपैकी एक अलौकिक विभूतिमत्व म्हणजेच सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज हे होत. श्री आनंदनाथ महाराज हे तळकोकणातील वालावल गावचे, म्हणून त्यांचे नाव पडले वालावलकर. पुढे ते वेंगुर्ले कॅम्प परिसरात स्वामी महाराजांचे मंदिर बांधून राहू लागले. तिथेच त्यांनी 1903 साली आजच्या स्थितीला ज्येष्ठ शुद्ध षष्टीला जिवंत समाधी घेतली. स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून श्री आनंदनाथ महाराज अक्कलकोटी दर्शनासाठी निघाले. इकडे श्री स्वामी माऊलीलाही आपले लाडके लेकरू कधी एकदा भेटते असे झाले होते. म्हणून श्री स्वामीराज महाराज स्वतःच अक्कलकोटाबाहेर येऊन एका झाडावर वाट पाहत बसले होते. श्री आनंदनाथ महाराज नेमके तेथेच येऊ जरा विसावले. झाडावरून उडी टाकून श्री स्वामीराजांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना खून दाखवली. आपली साक्षात परब्रह्म माऊली समोर उभी राहिलेली पाहून श्री आनंदनाथांनी गहिवरून त्यांचे चरण हृदयी कवटाळले. श्री स्वामीरायांनीही आपल्या जन्मजन्मांतरीच्या या लाडक्या निजदासाच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून पूर्ण कृपादान केले. तसेच तोंडातून कपाचा बेडका काढून त्यांच्या उंजळीत टाकला. त्या बेडक्यात येवल्याशा श्रीचरण पादुका स्पष्ट दिसत होत्या. हेच श्री स्वामी महाराजांनी श्री आनंदनाथांना प्रसाद म्हणून दिलेले ते आत्मलिंग होय. आजही ते दिव्य आत्मलिंग वेंगुर्ले येथे नित्यपूजित असून दर गुरुवारी भक्तांना त्याचे दर्शन मिळते. श्री आनंदनाथांनी जवळपास 6 वर्षे अक्कलकोटात श्री स्वामी सेवेत व्यतीत केले. नंतर श्री स्वामी आज्ञेने ते प्रचारार्थ बाहेर पडले. येवल्याजवळ सावरगाव येथेही त्यांनी आश्रम स्थापन केला. मात्र पुढे ते वेंगुर्ले येथेच स्थायिक झाले. शिर्डीच्या श्री साईबाबांना सर्वप्रथम जगासमोर आणण्यासाठी श्री स्वामीरायांची आज्ञा श्री आनंदनाथांनी पूर्ण केली. साईबाबा हा साक्षात हिरा आहे हे त्यांनीच प्रथम लोकांना दाखवून दिले. श्री आनंदनाथ महाराज हे सिद्धहस्त लेखक व कवी होते. त्यांच्या श्री स्वामी महाराजांवरील अप्रतिम रचना स्तवनगाथामधून प्रकाशित झालेले आहेत. त्यांचे श्री गुरुस्तवन स्तोत्र तर असंख्य स्वामी भक्तांच्या नित्यपठणात आहे. त्यांनी रचलेले श्री स्वामीपाठ देखील प्रासादिक असून स्वामी भक्तांनी नित्यपठणात ठेवावा इतका महत्त्वाचा आहे. श्री आनंदनाथ महाराजांवर श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्ण कृपा असल्याने त्यांचे सर्व वाङ्मय प्रासादिक, महिमाशाली व अतीव मधुर आहे. श्री आनंदनाथांचा स्तवनगाथा फार सुरेख, भावपूर्ण आणि स्वामी स्वरूपाचे यथार्थ वर्णन करणारा आहे. आपल्या 2000हून जास्त अभंग रचनांमधून त्यांनी श्री स्वामी स्वरूप व श्री स्वामी नामाचे अलौकिक महात्म्य सुरेख, भावपूर्ण आणि मार्मिक अशा शब्दात स्पष्ट करून सांगितलेले आहे. त्यांच्या अपार प्रेमाने भरलेल्या या रचना वाचताना आपल्याही अंतकरणात स्वामी प्रेम दाटून येते व हेच त्यांना अपेक्षितही होते. श्री स्वामी पवाडा गाण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे हे ते वारंवार सांगतात. त्यांच्या दिव्य रचना आज शतकापेक्षाही जास्त काळ झाला तरी स्वामी भक्तांच्या ओटी रंगलेल्या आहेत. हीच त्यांच्या अद्भुत स्वामी सेवेची पावती आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. श्री स्वामी महाराजांच्या विलक्षण अवताराचे महात्म्य सांगताना ते म्हणतात, अक्कलकोटीच्या व्यवहारी केली कलीवरी स्वारी, पायी खडा व गर्जती भक्तवत्सल कृपामूर्ती. भक्तवत्सल कृपामूर्ती दंड कमंडलू करी, आला दासाचा कैवारी, कटी कौपीन मेखला ज्याची अघटित हो लीला, करी दुरिताचा नाश, नामे तोडी मायापाश, आनंद मने श्री गुरुराना, आला भक्तांच्या कारणा, आला भक्तांच्या कारणा. अक्कलकोटातील लीलावतारी श्री स्वामी ब्रह्म हे कलियुगावर स्वारी करण्यासाठी आलेले आहेत. पायी खडावा, हाती दंडकमंडलू घेणारी ही भक्तवत्सल कृपामूर्ती दासांचा कैवार घेण्यासाठीच आलेली आहे.
कटी कोपी न धारण करणारे हे साक्षात दत्त दिगंबर अत्यंत अघटित लीला करीत भक्तांचा सांभाळ करतात, त्यांचे भक्तिप्रेम आस्वादतात. श्री स्वामी नामाच्या निरंतर उच्चाराने सर्व पापे नष्ट होतात व भक्तांवर मायेचा प्रभावच उरत नाही. आनंदनाथ म्हणतात की आमचा हा परब्रह्म स्वरूप श्री गुरु राणा भक्तांसाठीच अवतरलेला आहे, म्हणून जो यांची भक्ती करील, नाम घेईल, तो या कळी काळातही सुखरूपच राहील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पंचदशाक्षरी ब्रह्मनामाच्या प्रेमभावे केलेल्या जपाचे महत्त्व सांगताना श्री आनंदनाथ महाराज सांगतात, स्वामी नाम गाता मग भय नाही, सांगतसे पाही निज छंदे बोल माझे हे अमोल, तारक ते खोल जगा लागी, आनंद मने वाणी सुखाच्या कारणी, बोलिलो निधानी एकत्तरशे. हो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे पावन नाम सतत गायले असता त्या भक्ताला जगात कसलेच भय शिल्लक राहत नाही, हे मी माझ्या स्वानुभवाने खात्रीशीर सांगू शकतो. म्हणून हे अमोल असे तारक स्वामी नाम अतिप्रेमाने निरंतर जपा. ते खोलवर मुरते आणि मग सर्वत्र त्या परमानंदमय स्वामी रूपाचीच प्रचिती येत राहते. असे हे बहुगुणी स्वामी नामच सुखाचे एकमात्र कारण आहे. म्हणून आपली वाणी दुसऱ्या कशातही न गुंतवता फक्त श्री स्वामी नामातच गुंतवावी, म्हणजे मग आपले साधनही निर्विघ्नपणे पूर्णत्वास जाते. श्री आनंदनाथ महाराज अवघ्या 32 ओव्यांच्या आपल्या श्री स्वामी पाठात श्री स्वामीनामाचे महात्म्य फार चपकल शब्दात सांगतात. या श्री स्वामी समर्थ यांची पूर्ण कृपा प्राप्त झालेले आनंदनाथ महाराजांचे मुखातून आलेले स्वामी महात्म्य. अखिल ब्रह्मांडाचे एकमेव चालक, मालक आणि तारणहार परब्रह्म भगवान श्री स्वामी देवांचा विजय असो. साधकजन हो, आपण सर्वजण खूप भाग्यवंत आहोत, त्यामुळेच आपल्याला स्वामीचरणांची प्राप्ती झाली आहे. स्वामीचरण हे साधेसुधे नाही, तर जेथे देवांचाही उद्धार होतो असे ते मोक्षधाम आहेत. आपल्या अवतार समाप्तीनंतर देवता ज्या निजधामी जातात त्या निजधामाचा अधिपती हा आपला स्वामीदेवच आहे. सर्व सृष्टीनियंता स्वामीदेव हा अनाकलनीय आहे. तो आपल्या बुद्धीने कधीही जाणता येणार नाही आणि कधीही त्यांनीच याची जाणीव करून दिली तर आपल्याला तेही झेपेलच असेही नाही. एवढे अगाध आणि गूढ स्वामी महाराज आणि त्यांचे सामर्थ्य आहे. अशा स्वामींना समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या स्वरूपाची ओळख पटलेल्या त्यांच्या एखाद्या अंतरंगातील शिष्यालाच शरण जावे लागेल. त्याशिवाय आपल्याला कधीही स्वामी महाराज कळणार नाहीत आणि त्यामुळेच आपण अशाच एका अंतरंगातील शिष्याच्या स्वानुभवातील स्वामी वैभव दर्शन पाहत आहोत. तेव्हा सुरू करूया आजच्या स्वामी वैभव दर्शनाला. आजचा आपला अभंग हा सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी फार महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य मनुष्याला त्याच्या रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर यात सहजपणे मिळतात. प्रपंचातून परमार्थाकडे वाटचाल होते. मनुष्याला संसार करत करत आध्यात्मिक प्रगती साध्य होण्यासाठीचा अंतिम तरुणोपाय यात सांगितला आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा आपल्यासोबत आपल्या पूर्वजन्मातील बऱ्या वाईट कर्माची शिदोरी घेऊन जन्माला येतो. त्यानुसार त्याला सुख दुःख हे भोगावे लागते. सुख तर आपण आनंदाने उपभोगतो, मात्र जेव्हा दुःख भोगायची वेळ येते तेव्हा आपला धीर संपतो, आपण खचून जातो, आपली विचारशक्ती खुंटते. मग येथूनच आपली भ्रमंती सुरू होते. सत्य काय असत्य काय याचा सारासार विचार होत नाही. श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय याची शहानिशा केल्या जात नाही. इथेच मग बुवाजीबाजीला पेव फुटते. बुवाबाबांच्या नादाने मतीही खुंटते, आर्थिक लुबाडणूक ही होते आणि मग त्यांच्या सांगण्यानुसार अनेक स्थळी भटकंतीही सुरू होते. पण याने ना प्रपंच साधतो ना परमार्थ सुधारतो. आंधळ दळतय आणि कुत्रपीठ खातय अशी आपली अवस्था होते. तेव्हा स्वतःची अशी अवस्था होऊ द्यायची नसेल किंवा झालेली अवस्था सुधारायची असेल तर श्री आनंदनाथ महाराजांच्या खालील अभंग कायम ध्यानात ठेवा. त्यानुसार वाटचाल करा. याने तुमचा प्रपंच व परमार्थ दोन्हीही सहज ठरतील. गंगा यमुना काशी गया भागीरथी,
आम्हा पायापाशी समर्थांच्या, सर्व तीर्थांचे ते खरे मूळ. स्वामी नाम बळ एक होता, सर्व देवतांचा एके ठाई मान. पूजिले चरण समर्थांचे, सर्व पातकांची केली होळी. काळ पायातळी समर्थांच्या, आनंद मने ऐसे जोडिले निधान. खरे पूर्व पुण्य कामा आले. आनंदनाथ महाराज आपल्या या अभंगात सांगतात की बाबांनो, तुम्ही इतरत्र कुठेही फिरू नका, कुठेही भटकू नका, कुणाच्याही सांगण्याला भूलू नका. तुम्हाला स्वतःचे कल्याण साधायचे असेल तर फक्त आणि फक्त माझ्या स्वामींना शरण जा, बस. एवढ्यानेच तुमचे कल्याण होईल. बाकी काहीही करायची व कुठेही जायची गरज नाही, कारण तुमचे पातक नष्ट करणाऱ्या गंगा आणि यमुना सारख्या सर्व पापनाशक नद्या, तुम्हाला मोक्ष मिळवून देणारे काशी गयासारखे सर्व तीर्थक्षेत्र, भागीरथी सारखी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी भूमी, या अशा तन मन धनाच्या अपव्यय करून तुम्हाला महत् प्रयासाने प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टी आमच्या स्वामींच्या पायापाशीच अगदी सहजपणे मिळतात, विनासायास मिळतात. हे आमच्या स्वामींचे सामर्थ्य आहे. एवढा मोठा स्वामींचा अधिकार आहे. स्वामींच्या अधिपत्याचे नेमके वर्णन आनंदनाथ महाराज असे करतात. 14 विद्या पायापशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी, 64 कला त्या अंकित, देव ज्यासी शरणांगत. असे स्वामींचे श्रेष्ठत्व आहे. सर्व देवता स्वामींच्या अंकित असल्यामुळे सर्व तीर्थक्षेत्राचे आणि सर्व तीर्थांचे खरे मूळ ठिकाण हे स्वामींच्या चरणापाशीच आहे. तेव्हा इतरत्र वायफळ फिरण्यापेक्षा केवळ स्वामींना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण करावे. स्वामी नामाच्या बळाने हे सर्व सहज प्राप्त होते. स्वामी महाराज हे सर्व देवतांचे उगमस्थान व ऊर्जास्थान असल्यामुळे इतर देवांची वेगवेगळी पूजा अर्चा करण्यापेक्षा केवळ स्वामी चरणांची पूजा केली तरी सर्व देवतांचा आशीर्वाद सहज मिळतो. असे असताना देखील जर कोणी स्वामी सोडून इतर देवतांच्या मागे धावत असेल तर त्याच्यासारख्या कपाळकरंटा तोच असे म्हणावे लागेल. तसेच गंगा नदी ही केवळ तिच्याच स्नान केलेल्या वेळेपर्यंतचे पाप धुवून टाकते, त्यानंतरचे नाही. म्हणजे पापमुक्तीसाठी गंगेत पुन्हा पुन्हा स्नान करणे आवश्यक ठरते. मात्र स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्याने सर्वच्या सर्व पातकांची होळी होते. हा मुख्य फरक या दोन्हीत आहे. अहो एवढेच काय तर प्रत्यक्ष काळ हा सुद्धा स्वामींच्या पायाचा दास आहे. जन्म मरणाचा खेळ खेळणारा काळ हा कायम स्वामींच्या चरणी असतो. असा माझा परब्रह्म आहे आणि अशा पूर्ण परब्रह्म स्वामींची चाकरी करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. हा करुणानिधी आम्हाला भेटला. ही खूप परमभाग्याची गोष्ट आहे. आमचे अनंत जन्मीचे पुण्य फळाला आले तेव्हा आम्हाला हे सुख लाभले. तेव्हा अशी ही दुर्मिळ संधी न दवडता सर्वांनी स्वामींना शरण जाऊन जीवनाचे सार्थक करावे, अशी प्रेमाची व आपुलकीची विनंती आनंदनाथ महाराज करत आहेत. आणि हे स्वामी चरण आपल्याला कुठे भेटतील याची माहिती आपण आपल्या पहिल्या श्री स्वामी वैभव दर्शनात सविस्तरपणे पाहिलेले आहे. त्यामुळे आता तरी स्वामी भक्तांनी जागे होऊन इतर फापट पसाऱ्याच्या मागे न धावता स्वामीचरणी धाव घेऊन व तेथेच एकनिष्ठ राहून मुक्ती मिळवावी. दत्तगुरु मित्रांनो.